पन्हाळा तालुक्यातील कोतोलीमधून आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकरी दिंडीचं आज अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालं। बळवंत पांडुरंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ अखंड सुरू असलेल्या या दिंडी सोहळ्यानं वारकरी परंपरेची समृद्ध परंपरा जपली आहे। रामकृष्ण हरीच्या अखंड नामगजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात शेकडो वारकरी भाविकांनी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान केलंय। कोतोलीतल्या रामकृष्ण हरी वारकरी सांप्रदायिक मंडळाच्या वतीनं आयोजित होणारी ही दिंडी गेली 25 वर्षांहून अधिक काळ सातत्यानं पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करतेय। हरिभक्त परायण वैकुंठवासी तात्यासाहेब वासकर महाराज यांच्या आशीर्वादातून सुरू झालेल्या या दिंडीमध्ये दरवर्षी शेकडो वारकरी भक्त सहभागी होतात। दिंडीतील वारकऱ्यांसाठी नाममात्र शुल्कात 21 दिवसांचं नियोजन, भोजन, निवास आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। अनेक गरजू भाविकांसाठी समूहाच्या वतीनं मोफत दिंडीचीही व्यवस्था केली जाते। त्यामुळे ही दिंडी केवळ प्रवास नसून सेवाभाव, समर्पण आणि भक्तीचा अनोखा संगम ठरते। यंदाच्या दिंडी प्रस्थानावेळी कोडोलीच्या यशस्वी फाउंडेशनतर्फे वारकरी बंधू भगिनींना औषधी किटचं वितरण करण्यात आलं। बळवंत पांडुरंग पाटील आणि प्रशांत पाटील यांच्या हस्ते हा उपक्रम झाला। दिंडीचं संयोजन हनुमान उद्योग समूहाचे संस्थापक बळवंत पाटील, कृष्णात लवटे, भीमराव फिरिंगे, प्रशांत पाटील तसंच रामकृष्ण हरी वारकरी सांप्रदायिक मंडळाचे सहकारी करतायत। संभाजी सुतार, सागर वरपे, कृष्णात पाटील, गणेश पाटील यांच्यासह अनेक वारकरी भक्तांच्या सहभागानं टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात कोतुलीहून आषाढी वारीसाठी दिंडीचं उत्साहात प्रस्थान झालं।